मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे। येत्या 2 दिवसातच ही बैठक पार पडेल। मराठा समाजाच्यासाठी आतापर्यंत काय काय केलं याबाबत या बैठकीत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे। तसंच याचा पाठपुरावा देखील केला जाईल। बातमी लातूरमधून रेणापूर शहरात मनोज जरांगेंची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। रात्री उशिरा ही सभा घेतल्यानं 11 आयोजकांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे मराठा समाज आक्रमक झालाय। कारवाई विरोधात उद्या सकल मराठा समाजाची रेणापूरमध्ये बैठक होणार आहे। त्यात पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे। लातूर जिल्ह्यातील गाधवड ग्रामस्थ 70 ट्रॅक्टर घेऊन मुंबईत दाखल होतील। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेतली। या बैठकीमध्ये ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला। 20 जानेवारीला ग्रामस्थ मुंबईकडे रवाना होतील। जरांगे पाटलांनी मराठा समाजाने मुंबईला कूच करावी असं सांगितल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने साखळी उपोषण स्थगित केलंय। शहरातील सीबीएस परिसरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सुरू असलेलं साखळी उपोषण नाना बच्छावांना नारळ पाणी पाजून स्थगित करण्यात आलंय। मराठा समाजाला मुंबईत आंदोलनाची परवानगी दिल्यास ओबीसी समाजानेही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। ओबीसी समाजही 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिला। ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्यासाठी त्यांनी विरोध केला। तसंच मागासवर्गीय आयोग हायजॅक केल्याचा गंभीर आरोपही शेंडगेंनी केलाय। वाढवण बंदराचा विरोध शमवण्यासाठी आता जेएनपीएनं सरपंचांसह संस्था आणि संघटनेची उद्या बैठक बोलावली आहे। बैठकीमध्ये जेएनपीए आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शरद पवार गट आक्रमक झालाय। शेतकऱ्यांसाठी शरद पवार गट आक्रोश मोर्चा काढणार आहे। 27 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल। हा मोर्चा 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। मोर्चाची सांगता शरद पवारांच्या जाहीर सभेनं होईल। कांदा प्रश्न, पीक विमा, दुधाचे दर तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर हा मोर्चा काढला जाईल। कांदा निर्यात बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे का गेले नाहीत असा सवाल शेट्टींनी केलाय। मोर्चा काढल्यानं जबाबदारी संपत नाही असा टोला देखील त्यांनी विरोधी पक्षांना लगावलाय। राम मंदिरावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये सामना रंगलाय। बाबरीचे घुमट कोसळताच पळून गेले अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली तेव्हा छातड कुठे होती असा सवाल संजय राऊतांनी केलाय। यावरून भाजपनेही जोरदार पलटवार केलाय। आम्ही 20 दिवस जेलमध्ये होतो तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते असा सवाल महाजनांनी केलाय। उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी ही पंतप्रधान होऊ शकतात असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय। भाजपकडे मात्र गेल्या 10 वर्षांपासून एकच चेहरा असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार यावर सध्या जोरदार चर्चा आहे। यावरूनच संजय राऊतांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची यादीच वाचून दाखवली। खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यातल्या मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीत जनआक्रोश मोर्चासह महत्त्वाच्या मुद्द्यावर पवारांसोबत चर्चा झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंचा शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभव करणारच असल्याचं खुलं आव्हान दिल्यानंतर कोल्हे शरद पवार यांच्या भेटीला आले होते। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा शब्दात खासदार अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांवर निशाणा साधलाय। काल आढळरावांनी अमोल कोल्हेंची आक्रोश यात्रा नेमकी कुणासाठी असा सवाल केला होता। शिरूर लोकसभा मतदारसंघात 30,000 कोटी रुपयांच्या कामाची निविदा सुरू असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हेंनी दिली आहे। अजित पवारांच्या आरोपांनंतर खासदार कोल्हेंनी ही माहिती दिली आहे। यासाठी खासदार कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळपासूनच पाहणी दौऱ्याचा धडाका लावलाय। पुणे पोलीस आयुक्तालयात अजित पवार दाखल झाले। पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी पाटेगाव खंडाळा इथं व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आग्रही होते। मात्र सरकारने एमआयडीसीची जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय। भाजप आमदार राम शिंदे नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठका घेतायत। यावरून रोहित पवारांनी राम शिंदेंवर निशाणा साधलाय। रोहित पवारांच्या टीकेवर राम शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय। जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय।
मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे ललन सिंग यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला, मात्र नितीश यांनी अद्याप हा स्वीकारलेला नाही. 29 डिसेंबरला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राजीनाम्याबाबतचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.